नमस्कार मित्रांनो. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक म्हणजे काय, तर आपण आज बघणार आहोत भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेबद्दल. ही प्रस्तावना लिहिली गेली आहे, ही भारतीय राज्यघटनेच्या अगोदर येते. म्हणजेच काय, तर ह्याच्यामध्ये घटनेचं सार आहे. आणि वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, हे आपण कुठून घेतलं, तर अमेरिकेच्या राज्यघटनेतून. अमेरिकेच्या राज्यघटनेतून हे घेतलं, परंतु हे आपल्या देशाच्या प्रस्तावनेचा म्हणजे राज्यघटनेच्या प्रस्तावनेचा आत्मा बनलेला आहे. आपल्या देशाची राज्यघटना बनली त्या अगोदर प्रस्तावना लिहिली गेली आणि ती प्रस्तावना म्हणजे आपल्या राज्यघटनेचा आत्मा आहे. म्हणजेच काय, तर ही राज्यघटना कशी आहे ही आपणाला तिचं सार ह्या प्रस्तावनेतून समजतं. आपली ही प्रस्तावना लिहिलेली गेलेली आहे ती कशी आहे, तर एका वाक्यात लिहिली गेलेली आहे. त्याच्यावरती काय आहे, तर हा प्रभाव आहे तो राज्यघटनेचा पूर्णपणे प्रभाव दिसतो. त्याच्यामध्ये काय आहे, तर पहिल्यांदा जस्टिस, न्याय पहिल्यांदा आहे. नंतर काय आहे, लिबर्टी, स्वातंत्र्य आहे. नंतर काय आहे, इक्वॅलिटी, समानता आहे. त्याच्यानंतर काय आहे, फ्रॅटर्निटी म्हणजे काय, बंधुता आहे. म्हणजे आपला देश हा न्यायाने, स्वातंत्र्याने, समानतेने आणि बंधुतेने बांधला गेलेला आहे. आता आपण न्यायाविषयी, न्याय म्हणजे काय, तर लहान मोठा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष यांच्यामध्ये इक्वॅलिटी, समानता, समान न्याय त्यांना देणं. दुसरं काय आहे, लिबर्टी, स्वातंत्र्य. स्वातंत्र्य काय आहे, तर प्रत्येक व्यक्तीला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, प्रत्येक व्यक्तीला जगण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याच्यासारखं जगण्याचं, त्याला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य आहे. त्याच्यानंतर आपण काय, तर समानता. समानता म्हणजे काय, स्त्री पुरुष भेदभाव नाही, बरोबर, सर्व इक्वॅलिटी म्हणजे कायदा सर्वांसाठी समान आहे असं बघतो. नंतर बंधुता. बंधुता ही खूप महत्त्वाचं आहे, कारण का, फ्रॅटर्निटी. ह्याच्यामध्ये आपण काय बघतो, न्याय, स्वातंत्र्य आणि समता हे बंधुतेविना काय आहे, अपूर्ण आहे. कारण जर बंधुता नसेल तर याचा काही फायदा होत नाही. म्हणून बंधुता हा सुद्धा आपणासाठी खूप महत्त्वाचा वर्ड आहे. कशातला, तर प्रस्तावनेतला. प्रस्तावना ही काय झाली, किती शब्दामध्ये, तर 52 इंग्रजी शब्दामध्ये लिहिली गेलेली आहे. प्रस्तावनेतून खूप काही गोष्टी ह्या व्यक्त होत असतात. हे सार आहे आपल्या राज्यघटनेचं आणि ही प्रस्तावना खूप महत्त्वाची आहे. ह्यासाठी मी आज प्रस्तावनेविषयी बोललो. थँक्यू.